नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आजच्या लेक्चरमध्ये आपण आवर्ती दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा असतो ते आपण पाहणार आहोत. आपल्या समोर एक उदाहरण आहे. 3 पॉइंट आवर्ती 6 गुणिले 0 पॉइंट आवर्ती 1 गुणिले 2 पॉइंट आवर्ती 45. मुलांनो, अगोदर काय करायचंय, याचं रूपांतर आपल्या अपूर्णांकामध्ये करून घ्यायचंय, ते आपण पाहिलेलं आहे. तर पहा मुलांनो, मग 3 पूर्णांक संख्या जशीच्या तशी लिहा. त्यानंतर दशांश चिन्हानंतर जर एकच अंक रिपीट होत असेल तर तो अंक जशीच्या तसा लिहायचा आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये छेदस्थानी एकच अंक जर रिपीट होत असेल तर आपण काय लिहितो मुलांनो, 1 वेळा 9 लिहितो. ठीक आहे. त्यानंतर गुणिले, आता 0 पूर्णांक आहे त्यामुळे 0, त्यानंतर दशांश चिन्हानंतर एकच अंक रिपीट होतोय, तो अंशस्थानी जसे तसा लिहा आणि छेदस्थानी एकच अंक रिपीट होत असल्यामुळं त्याच्या ऐवजी आपल्याला काय लिहायचंय, एकदा 9 लिहायचं आहे. त्याला गुणिले पूर्णांकामध्ये 2 आहे मुलांनो, आणि आता या ठिकाणी दशांश चिन्हानंतर 2 अंक रिपीट होत आहेत म्हणून ते जसेच्या तसे एकदा वरती लिहून घ्या आणि छेदस्थानी 2 अंक परत परत रिपीट होत आहेत म्हणून त्यांच्या ऐवजी 2 वेळा 9 काय करायचं, आपल्याला लिहून घ्यायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे याचं पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर होते मुलांनो. त्यानंतर याचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकामध्ये करायचंय, पण त्याच्या अगोदर जर अंशाने छेदाला भाग जात असेल तर आपल्याला भाग देऊन घ्यायचा आहे. तर 6 आणि 9 या संख्या 3च्या पाड्यामध्ये आहेत म्हणून 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9 इथं भाग गेलाय. त्यानंतर या संख्येमध्ये मुलांनो 45 आणि 99 ह्या 9च्या पाड्यामध्ये आहेत म्हणून 9 5 45, त्यानंतर 9 1 9 आणि 9 1 9 याला पण 11 ने भाग गेलाय. मग आता काय करायचं, राहिलेले ज्या संख्या आहेत त्यांचं आपल्याला काय करायचंय, व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊ. याचं रूपांतर कसं करतात मुलांनो, ह्या पूर्णांक संख्येने या छेदाला गुणायचं, 3 त्रिक 9 आणि वरची संख्या त्याच्यामध्ये मिळवा, म्हणजे 3 त्रिक 9 आणि 2 झाले 11 आणि छेदस्थानी जशीच्या तशी संख्या आपल्याला लिहून घ्यायची. त्याला गुणिले, मुलांना 0 असेल तर तो सोडून दिला तरी चालेल, म्हणजे याचं उत्तर आहे 1/9. त्याला गुणिले, इथं 2 पूर्णांक आहे आणि छेदस्थानी 11, 11 दुने 22, 22 आणि 5 ते होतात 27 आणि त्याला छेदस्थानी किती मुलांनो, 11. तर मग मुलांनो, हा जो गुणाकार आहे तो आपण सुरुवातीला पाहिलाय. गुणाकारामध्ये असं असतं, खालच्या संख्येने वरच्या संख्येला किंवा वरच्याने जर खालच्याला भाग जात असेल तर भाग देऊन घ्या. तर हे पहा 11 आणि 11 एकमेकांच्या पाड्यामध्ये आहेत. 11 1 11, 11 1 11, त्यानंतर 9 1 9, 9 त्रिक 27 झालं मुलांनो, आणि अजून छेदस्थानी 3 आणि अंशस्थानी 3 आहे म्हणून 3 1 3 आणि 3 1 3. जर अशा प्रकारे भाग दिला मुलांनो तर पहा, अंशस्थानी सगळ्या संख्या 1 शिल्लक आहे आणि छेदस्थानी सुद्धा 1 आहेत, म्हणजे 1/1. आणि जर 1/1 असेल तर त्याचं उत्तर किती असतं मुलांनो, फक्त 1 असतं. अशा प्रकारे तुम्हाला या आवर्ती दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करायचा असतो. धन्यवाद.